तर सलामी जोडी मैदानामध्ये लगेच पाठवायची आहे. आजच्या जेवणाची व्यवस्था आम्हाला स्पॉन्सर केलेली आहे धनेश गजानन भोईर जबरदंग सेलर का क्रिकेटर जे धनेश भोईर आपण पाहतोय फ्रंटलाईन गोलंदाजात तर मात्र नोटरी जबरदंग शेलार संघाचे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सभापती चषक कवाड इथे त्यांचं चांगलं राहिलं होतं. जबरदंग पारे संघाचा 12 मॅन राखीव खेळाडू आमच्या संयोजन कक्षामध्ये पाठवायचा आहे. जबरदंग पहारे विपक्ष सुनील स्पोर्ट्स बॉम्बे पडा या दोन संघामधील सामना आपल्याला पाहायला मिळाला ज्यामध्ये नाणेफेक पारे संघाचे संघनायक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि बॉम्बे पडा या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेलं आहे. गोलंदाज अथर्व पहिले षटक घालण्यासाठी आलेला आहे. तर सलामी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय चिराग आणि विपुल. स्ट्रायकर फलंदाज चिराग तर नॉन स्ट्रायकला विपुल आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफ साईडला पण जर बघितलं क्षेत्ररक्षण तर पॉइंट कव्हर आणि थोडंसं वायडेश मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलमध्ये एक्स्ट्राक्षक मागे आपण पाहतोय थर्डमॅन तर डीपमध्ये ऑफ साईडला वायडेश लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू समोर केलेल्या व्ही शेपमध्ये डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय. डीप मिड ऑफ रिझनमध्ये चेंडू जवळपर्यंत लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडून अडवला जातोय तो मध्ये एकेरी धावीने अकाउंट ओपन होतोय ते बॉम्बे पडा संघाचा. चिराग ऑफ द मार्क. 4 षटकांसाठी 20 मिनिटांचा वेळ आपल्याला दिला गेलेला आहे. 4 षटके 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. पहिले षटक मार्ग असते अथर्व. लॉवर फुलटा चेंडू फायदा उचललेला आहे. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवला जातोय तोपर्यंत एक धाव पूर्ण करतात फलंदाज. तर अशा प्रकारे दोन्ही फलंदाजांनी एकेरी धावीने आपला अकाउंट ओपन केलेलं आहे आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय धावफलकावर बिनबाद 2. सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये सूरज वारघडे आमच्या समालोचन कक्षामध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय आणि वरून बॅट फिरवली जाते. ऑन साईडला टटवण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क नाही. वैयक्तिक सांघिक पहिलं षटक अथर्व हलतोय. ऑन साईडला जरा बघितलं तर ऑन साईडला मिड विकेट मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. 2 क्षेत्ररक्षक 30 असेल का मध्ये 3 क्षेत्ररक्षक आहेत त्यामध्ये फाईन लेग मिड विकेट आणि मिड ऑन आपल्याला पाहायला मिळते. जोरदार पार करण्याचा प्रयत्न यावेळी मिळाला तर बॅट चेंडू घेता आला नाही. धाव घेण्याचा मानस होता मात्र धाडच झालं नाही. निर्धाव चेंडू समाप्ती. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 2 धावा. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. रवी गुलवी त्यानंतर संजय गुलवी आणि त्यांची संपूर्ण टेक्निकल टीम या स्पर्धेचं थेट प्रेक्षेपण पोचवत आहेत. यावेळी मिस्टर फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. या तालमेल पाहायला मिळत नाही आणि अशा प्रकारे आपण पाहतोय जीवदान मिळतो फलंदाजाला. दरम्यान
व्हॉइस ऑफ ठाणे जिल्ह्याचा बुलंदाबाद सिद्दीक बाबे सरांकडून जयबजरंग चषकासाठी जयबजरंग स्पोर्ट्ससाठी आणि खेळणाऱ्या सर्व संघांसाठी आमच्या कॉमेडी पॅनलसाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद सिद्दीकजी भाबे सर, आपलं या चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. यावेळी स्क्वेअर ऑफ द विकेट हा चेंडू जातोय सीमा पार नेते दीपक चौकार. अनेक अनेक धन्यवाद सुभाष धुमाल. तर हर्षल भोईर यांचं आगमन झालेले व्यासपीठावर पाहतोय आपण. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. धावसंख्या पाहतोय धावपलकर इथं मात्र 8 बिनबाद. एक धीमी सुरुवात म्हणावी लागेल कारण की 4 षटकाचा सामना असल्यावर 8 धावा जास्त नसतात. इथून मात्र आक्रमण करावं लागेल. गोलंदाज केवळ सज्ज होतोय राऊंड द विकेटचा मारा करण्यासाठी. चांगला चेंडू होता, तेवढं छान असा टॅप केलं चेंडूला. बॅकवर्ड पॉईंट क्षेत्राकडे चेंडू जातोय. तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल कंप्लीट करताना पाहतोय. धावसंख्या 9. जय बजरंग स्पोर्ट शेलार यांच्या माध्यमातून जय बजरंग ट्रॉफी 2021 हा पहिला दिवस पाहतोय आपण. पहिल्या फेरीतला जवळपास 4था सामना आहे. यानंतर मात्र पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल. त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीकडे आम्ही वळणार आहोत. सज्ज होताना यावेळेस मात्र वेगवान चेंडू, पण लाईन चुकीची आहे. पंचाचे दोन्ही ह्या समांतर रेषेत वाईटचा इशारा येतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू खूपच जास्त वाईट टर्न झाला होता आणि त्याचाच परिणाम पंचाने जो चेंडू वाईट घोषित केलाय हा चेंडू परत टाकावा लागेल. अजून केवळ याला धावसंख्या दुहेरी प्रवेश करते 10. गोलंदाज सज्ज होतोय परत राऊंड द विकेट. याच पाहता अप्परकडचा अंदाज पाहतोय आपण. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. प्रयत्न खूप छान केलं होतं आणि अतिशय वेगात या 2 धावा कंप्लीट. धावसंख्या 12. अस्मात आडव्याटण्या फटका पाहतोय आपण. मिडविकेट आणि लॉंगॉनमध्ये डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. धावसंख्या 13. सज्ज होतोय गोलंदाज केवळ. यास मात्र ड्राईव्ह केलेल्या चेंडूला लॉंगॉन क्षेत्राकडे चेंडू जातोय. अतिशय वेगात चेंडूवर क्षेत्ररक्षक झपकण होतोय. चांगलं कलेक्शन आणि सुरेख रिटर्न करतोय, पण रोखू शकणार नाही एक सिंगल. या एका धावेने संघात धावसंख्या 14. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे आणि हा जो सामना आपण पाहतोय सुनील स्पोर्ट बोंबेपाडा विपक्ष पाहतोय आपण जय बजरंग पहारे अशी लढत पाहतोय आपण. यानंतर पहिल्या फेरीतला शेवटचा सामना जो होणार आहे ते दोन्ही संघाचे कर्णधारांनी सज्ज राहायचं आहे. यावेळेस मात्र हवेत खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि त्या दरम्यान अतिशय वेगात या 2 रन्स इथे मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. यानंतर जो सामना होणार आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सज्ज राहायचे. जय संतोषी माता अणगाव विपक्ष ओम साई विलास स्पोर्ट कोशिंबे. अणगाव विपक्ष कोशिंबे दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचे. केवळ सज्ज होताना राऊंड द विकेट. याच पाता पुलचा फटका, पण टायमिंग नाहीये. चेंडूखाली क्षेत्ररक्षक परतीचा प्रवास यावेळेस पाता करावा लागेल. फलंदाजाला पहिला फलंदाज बाद.
कोण संघ म्हणजे एकूण 40 संघ सहभाग होतील या येणाऱ्या 4 दिवसामध्ये. नॉकआउट स्पर्धा आहे म्हणजे प्रत्येक सामना जिंकणं प्रत्येक संघाला गरजेचं असते. तर व्यासपीठावर पाहतोय आपण फुल टॉस, अतिशय सुरेख धमाका, चेंडूला फेकून देतोय बॅकवर्ड कोलेच्या वरतून उत्तुंग षटकार. स्वतःच्या धुंदीत जगतोय अतिशय खराब चेंडू होता आणि या पहिल्या चेंडूवर सागर नावाचा फलंदाज धमाका करतोय, षटकारांनी खातं उघडतोय. अजून एक फुलटॉस होता पण यावेळेस मात्र बॅटच्या मधोमध घेता आला नाही आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. या एका धावेने सागर 2 चेंडूचा सामना केला आणि धावसंख्या 7 वर आहे आणि संघात धावसंख्या जर पाहिली आपण 23. आता मात्र आक्रमणाला सुरुवात केलेली आहे या हाणामारीच्या षटकामध्ये आणि इथून आक्रमण करावं लागेल. जर सामना जिंकायचं असेल 50 किंवा 55 धावाचं टार्गेट जर उभं करायचं असेल तर आपल्याला चांगली फलंदाजी करणं गरजेचं आहे. उजव्या आणि डाव्या हाताची जोडी आहे त्याच्यामुळे प्रत्येक चेंडूवर वारंवार परिवर्तन करावं लागतं क्षेत्ररक्षणामध्ये. एक डोकी असते ती गोलंदाजासाठी की प्रत्येक चेंडूवर क्षेत्ररक्षण बदलवणं. या स्पर्धा चांगला चेंडूवर प्रश्न विचारला गेला पण सहमत नाही आहे. पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण लेगबाचा इशारा करताना हरिके सिंग एक मोठं नाव आहे पॉवर शेलरच्या माध्यमातून. निश्चित खूप उच्च कोटीचा खेळाडू आहे पण सध्या पंचाच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण. धावसंख्या धावपलकावर 24, 30 षटक प्रगतीपथावर. आतिश वापसी छान करतोय. पहिल्या चेंडूवर षटकार दिला तर मात्र सिंगल खर्च करतोय 2 चेंडूवर. सज्ज होताना गोलंदाज ज्यावेळेस लाईन कुठे हे चेक करताना पंच पाहतोय दुनिया समांतर रेषेत वाईडचा इशारा येतोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 25. चांगली गोलंदाजी पण हा चेंडू स्वेर टाकला गेला. गोलंदाज सज्ज होताना कॉमेंट्री बॉक्स आणि टोकाकडनं जे बजरंग चषक 2021चा पहिला दिवस. फुल टॉस लॉक करण्याचा प्रयत्न परत बॅटच्या पट्ट्यात मधोमध घेता आलं नाही चेंडूला आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. थोडंसं निराश असेल कारण की खराब चेंडू होता. मनसोक्तपणे फटका खेळायचं होतं पण बॅटच्या पट्ट्यात आलं नाही चेंडू. फक्त आणि फक्त एक सिंगल. धावसंख्येत भर. धावसंख्या 26. थोडंसं मागडा षटक आतापर्यंत पाहतोय आपण कारण की ज्या प्रकारे आपल्या 2 षटकामध्ये अर्थव त्यानंतर केवल यांनी चांगली गोलंदाजी केली होती. विकेट जरी प्राप्त केला नसेल पण रन रेट रोखून ठेवलं होतं. आतिश शेवटचा चेंडू असेल. सॉरी अजून एक वाईटचा चेंडू फेकतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. अजून या षटकात जर पाहिले आपण तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. महागडं षटक आतापर्यंत खूपच महागडं षटक पाहतोय.
एक षटकार 2 वाईट आणि लांबलचक षटक प्रगतीपथावर इथे मात्र आपण पाहतोय. सकाळपासून ज्याचा आवाज आपण ऐकलाय आज कॉमेंट्री बॉक्समध्ये कॉम्प्युटर समालोचक म्हणून ज्याची ओळख आहे भिवंडीमध्ये सुभाष धुमाल सर सज्ज होताना. यावेळेस पाहता लॉफ्टेड फटका सुरेख उंच उंच आणि लांब लांब पल्ल्याचा एक उत्तुंग षटकार. काय खराब गोलंदाजी पाहतोय आपण. अजून जर पाहिलं या षटकामध्ये दुसरा षटकार एक चेंडूचा खेळ बाकी आहे. आमचे गुणलेखक आम्हाला सांगतात की आतापर्यंत किती धावा खर्च केल्या जर पाहिलं आपण 17 धावा म्हणजे महागडं षटक पाहतोय आपण. आतिश या गोलंदाजाचं आता काहीतरी कानमंत्र देताना पाहतोय. संगनायक सागर आणि विपुल ही जोडी खेळपट्टीवर आहे आणि स्ट्राईकला पाहतोय आपण विपुलच्या बॅटमधून निघाला हा अतुल्य देखणीय लाजवाब षटकार. गोलंदाज सज्ज होताना परत ज्यावेळेस मात्र हेमंतकडे बनता येईल आतल्या कडेला चेंडू लागून गेला होता. विकेट किपर कडे कुठली धाव नाही आहे तर षटक समाप्तीचा इशारा येतोय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 33. 3 षटक 33 आणि 1 गडी बाद. तर आपण जाऊया व्यासपीठावर ज्यांचं नुकतंच मित्रांनो आगमन झालेलं आहे. शेलार गावाचे समाजसेवक आणि एक आदर्श व्यक्तिमत्व हर्षद गजानन भोईर साहेबांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती मी करण वारगडे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय शेलार गावचे समाजसेवक हर्षद भगवान भोईर साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व शेलार गावाच्या माध्यमातून समाजसेवक आदरणीय हर्षद गजानन भोईर साहेबांचं हे पाहू शकता आपण. हर्षद गजानन भोईर साहेबांचं स्वागत आणि सन्मान होताना आपण पाहतोय. त्यानंतर निश्चित मित्रांनो शेलार गावाचा एक ज्येष्ठ नागरिक आणि क्रिकेट प्रेमी व्यासपीठावर आहे. त्यांचं पण आपण स्वागत आणि सत्कार करून घेऊया. तुकाराम भोईर हे व्यासपीठावर आहे. मी करण वारगडे यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आपल्या प्रमुख मान्यवरांचं म्हणजे क्रिकेट प्रेमी ज्येष्ठ नागरिक शेलार गावचे तुकाराम भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अल्पेश अंतिम षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये येऊन सज्ज राहायचे आहे. यावेळेस पाहता अकोटप्या चेंडू पुल करण्याचा प्रयत्न परफेक्ट फटका नाही आहे पण खाली क्षेत्रामध्ये जातोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात 2 धावा पूर्ण करतोय फलंदाज सागर. सागरच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार निघाला होता पण त्यानंतर मात्र डबल सिंगल आणि इथून मात्र आक्रमण करावं लागेल कारण की येणारे अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि धावसंख्या पाहतोय आपण 35. सज्ज होते गोलंदाज अल्पेश. अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. डेथ बॉलचा इशारा येताना यानंतर जो सामना होणार आहे पहिल्या फेरीतला तो शेवटचा सामना असेल. मी विनंती करेन इथं मात्र जय संतोषी माता अणगाव आणि ओमसाई विलास स्फोट कोशिंबे सज्ज होताना गोलंदाज अल्पेश. यावेळेस मात्र हा चेंडू परत टाकावा लागेल. अजून पंच इशारा करताना वाईडचा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहते आपण 36. जय बजरंग स्पोर्ट शेलारच्या माध्यमातून जय बजरंग ट्रॉफी 2021 चा पहिला दिवस. अणगाव कोशिंबे संघाचे कर्णधार आपण जर आला असेल तर लगेच टॉस बॉक्समध्ये यायचे आहे. अणगाव संघाचा कर्णधार आलेला आहे. याच पाता चांगला फटका आहे पण किती उंची आणि किती लांब आणि 6 धावा मिळेल एवढ्या लांबी गेलेला आहे म्हणजे हा षटकार. यावेळेस मात्र पाहतोय आपण अजून हा परत चेंडू टाकावा लागेल. नवीन क्रिएशनचे नवीन भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी आयोजकाच्या माध्यमातून दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. सर्वप्रथम जय बजरंग ट्रॉफी 2021 मध्ये आपलं मनपूर्वक असं हार्दिक स्वागत आहे. हे जे आपण
बॅनर पाहतो ना, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सहकार्य मिळालेले आहे, असे नवीन क्रिएशनचे आदरणीय नवीन दादा भोईर साहेबांचं आगमन होताना वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. दरम्यान पाहतो की आपण इथं मात्र चांगली फलंदाजी करताना सागर, धावसंख्या जर पाहिली आपण धावपलकावर 44 का चांगली धावसंख्या पाहतोय आपण. आणि असं वाटते की अजून किती चेंडूचा खेळ बाकी आहे, जवळपास 3 चेंडू म्हणजे 50चा कसं पार केलेली इथं. पण स्ट्राईकला असेल विपुल, एवढी छान प्रभावशाली कामगिरी करता आली नाही आतापर्यंत. पण यात शेवटच्या 3 चेंडूवर किती मोठे फटके मारते पाहायचे आहे. हा चेंडू चांगला आहे, लेग ब्रेक चेंडू टाकला आणि अनिष्पणे चेंडू उचली प्राप्त झाली होती. लेग ब्रेक चांगला चेंडू होता. हे बघा, जे चेंडू जातात ना ते चेंडू इकडे सोपवायचे, आमचे आयोजक तिकडे येतील. गोलंदाज सज्ज होताना अल्पेश, चांगला चेंडू होता आणि याचबरोबर चेंडू बॅटची कड घेऊन गेला होता. फलंदाज बाद होतोय तो विपुल. ते धावपलकर उभी करताना इथं मात्र सुनील स्पोर्ट संघ या सफल झालाय. अतिशय चांगला फटका, पण त्यापेक्षा चांगला क्षेत्ररक्षण फायनल सर्कलच्या आतमध्ये आणि अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय. तर अशा प्रकारे पाहतोय आपण षटकाची समाप्ती. चार षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावर धावा त्या 45 आणि 46 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलेलं आहे. लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला आपण वेळ नका दडू. तर मी टॉस आपण करून घेऊया. पहिल्या फेरीतला शेवटचा सामना असेल आजच्या दिवसातला. तर दोन्ही संघाचे कर्णधार आलेले, तर मी विनंती करेन आदरणीय शेलारगावचे समाजसेवक हर्षद भोईर साहेबांना की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करून घेणार आहोत. हे खूप आदर्श व्यक्तिमत्व शेलारगावाचा आणि एक युवा समाजसेवक म्हणजे फ्युचर खूप मोठं आहे आणि आत्तापासूनच चांगलं कार्याची सुरुवात हर्षददादा भोईर यांच्या माध्यमातून झालेली आहे. वेलकम सर, आपलं स्वागत आहे. दोन्ही संघाचे कर्णधार पाहतोय आपण. अणगाव विपक्ष कोशिंबे, आम्ही शेलारकरची मागणी आहे आणि निश्चित आम्ही शेलारकर आलेला आहे. मी दादांना विनंती करेन की आपण व्यासपीठावर जाऊन उभं राहायचं आहे, व्यासपीठावर जाऊन विराजमान व्हायचं आहे. नाणेफेक जिंकलेली आहे, वेळ कमी आहे कारण की तब्बल 10 संघ आहे. काय निर्णय असेल? गोलंदाजी करणार. थोडक्यात आयोजनाविषयी? आयोजन तर खूप सुंदर आहे. ऑल दी बेस्ट. नाणेफेक महत्त्वाची होती का? हो, काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण. पण इथं मात्र फलंदाजी करायची आहे. या आयोजनाबद्दल काय मनोगत व्यक्त करशील? धन्यवाद इथं खेळायला दिल्याबद्दल, चांगलं केलं. ऑल दी बेस्ट. कारण की वेळ कमी आहे. दोन्ही संघाला खूप खूप लाख लाख शुभेच्छा. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया आपण. तिथं मात्र सज्ज आहेत कॉम्प्युटर समालोचक धुमाळ सर. धन्यवाद सुनील पवार सर. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय की धावपलकर धावा झळकल्या त्या बॉम्बे बडा संघाने 45 आणि 46 धावांचं आव्हान ठेवलं आहे जे बजरंग पहारे या संघासमोर. हे आपण
चरणी प्रथम आमच्या जयबजरंग स्पोर्ट्सचा शेलार संघाकडून आपल्याला वाढदिवसाचे पुन्हा एकदा लक्ष हार्दिक शुभेच्छा. तर बोलूया आपण सामन्याकडे. जे लक्ष्य आहे आपण पाहतो 46 धावांचा आणि लक्ष्याचं पाठलाग करण्यासाठी सलवे जोडी मैदानामध्ये. गोलंदाज प्रदीप गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. तर सामना करेल फलंदाज मयूर. तर नॉस्ट्रिकला आपल्याला पाहायला मिळतोय जगदीश. मेंटेरी बॉलचं पहिले षटक मार्गस्थ होणार आहे. 2 षटकची ऑल्टरमध्ये आपण पाहतोय. त्यामध्ये डीप स्क्वेअरले का आणि वाईडिश लॉंग ऑन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडू पोल करण्याचा प्रयत्न होता, मध्ये चेंडू सरळ निघून जातोय एस्ट्रॅकच्या हातामध्ये. या चेंडूवर आपण पाहतोय थोडासा बाउन्स प्राप्त करताना गोलंदाज गुडलिन स्पॉटवर चेंडू पडला होता. मयूर सामना करेल पुन्हा एकदा गोलंदाजाचा. यावेळी वाईड यॉर्कर चेंडू, हा प्रतिम चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू आणि फलंदाजाला पूर्णपणे खोलून ठेवलं होतं. सुरेख गोलंदाजी आपण प्रदीप जो फ्रंटलाईन गोलंदाज आहे बॉम्बे पडा या संघाचा. ज्यापासून पहारे संघाचा मयूर या फलंदाजाला जखडून ठेवलेला आहे, बांधून ठेवलेला आहे. हे आपण पाहू शकता. अप्रतिम गोलंदाजी गोलंदाज फ्रंटलाईन प्रदीप कडून. यावेळी वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात दिशेमध्ये भरकटतोय. पंचांचं वायरचा शर्यत आहे. आव्हान तदावीने अकाउंट ओपन होतंय ज्यापासून पहारे या संघाचं. कधी कधी असं होतं आहे की आपण जास्त वेगवान चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात दिशा भरकटतोय आणि तीच परिस्थिती यावेळी पाहायला मिळते. कारण 2 चेंडू जर बघितले चांगले हाताळले होते गोलंदाजाने. पहिल्या चेंडूवर तर चांगला बाउन्सही प्राप्त केला होता. या पिचचा काही गोलंदाज चांगला फायदा उचलताना या चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. दुसरा चेंडू ज्याप्रमाणे खाली राहिला होता त्याप्रमाणे हाही चेंडू खाली राहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज प्रदीप याच्याकडून. ढोंटे रही जाओगे अशी स्थिती सध्या आपल्याला पाहायला मिळते आहे फलंदाजाची. चेंडू शोधताना पाहतोय आपण फलंदाज. चांगले गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज प्रदीप याच्याकडून. प्रदीप जो VIP डायझिनकडून मेंटेरी पावलचा पहिलं षटक हातलतोय. यावेळी मात्र मिस टाइम फटका आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाही. खाली क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडू फील करण्याचा प्रयत्न करतोय मात्र त्याला होल देऊन चेंडू गुल होतोय सीमापार. या इनिंगमधील पहिला चौकार. यावेळी कंट्रोल पुलचा फटका. मेडिकरिझनमध्ये चांगली क्षेत्ररक्षण डायरेक्ट दिशेने साधण्याचा प्रयत्न. सुदैव तिथे कवडला क्षेत्ररक्षक होता, नाहीतर हाही नक्कीच सीमाच्या बाहेर चेंडू गेला असता. दरम्यान 1 धाव पूर्ण करतो फलंदाज. धावसंख्या 1 धावेने वाढून झाली. ते धावपलकडे 6 धावा. DJ वेगच्या माध्यमातून अतिशय चांगल्या गाण्यांची पेशकश केली जाते आणि खास कौतुक करेन मी ते DJ ऑपरेटर धनेश म्हात्रे याचं, ज्यांच्या खास आम्हाला नक्कीच चांगलं सहकार्य लाभलेलं आहे. कारण आमचं वाक्य पूर्ण झाल्यानंतरच ते गाण्याची पेशकश करतात. हे खूप महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये, खास करून कॉमेंट्रीमध्ये. यावेळी दिशावान चेंडू आपल्याला पाहायला मिळते. पंच आमच्यावर वलतात, वाईडचा इशारा करतात. या षटकामधील हा दुसरा वाईड चेंडू आपण पाहतोय. गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप याच्या माध्यमातून. धावसंख्या 7. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकातील गोलंदाज प्रदीप. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील तिथे पाहायला मिळतोय, मात्र पंच संपत नाहीत. अपील फेटाळून लावली जाते आणि तोपर्यंत आपण बघतोय
एक धाव पूर्ण, एका धावेने धावसंख्या वाढून झालेली ती धावपलके 8 धावा. षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती जय बजरंग पहारे या संघाची 46 लक्षाचा पाठलाग करताना 8 धावा. इथून अजूनही 38 धावांची आवश्यकता आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 18 चेंडूने 38 धावांची आवश्यकता आहे जय बजरंग पहारे संघाला जय संपादन करण्यासाठी. या स्पर्धेसाठी आम्हाला विशेष सहकार्य लाभलेले आहे देवयानी मंडप डेकोरेटर श्री संतोष मामा भोईर, आकाश संतोष भोईर आणि अक्षय संतोष भोईर. पॉवर शेलार संघाचे माजी क्रिकेटपटू श्री संतोष मामा भोईर यांच्या नावाने एक आकर्षक स्टँड आपण पाहतोय. आणि पॉवर शेलार संघ ज्या कालामध्ये पॉवरफुल परफॉर्मन्स करत होता त्या कालामध्ये संतोष भोईर हे त्यांचे स्ट्रायकर गोलंदाज होते, फ्रंटलाईन गोलंदाज होते. गोलंदाजीमध्ये परिवर्तन, गोलंदाजी मार्गावर गोलंदाज चिराग येतोय. कृपया वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करायचं आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, कारण प्रति षटकासाठी 5 मिनिटाचा वेळ आपल्याला दिला गेलेला आहे आणि आपले जे 4 षटके आहेत ते 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. चिराग गोलंदाजी मार्गावर आपल्या षटकाची सुरुवात करेल. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक असणार आहे. यावेळी जोरदार अपील आणि यस बॅटचं चुंबन घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतो. एजन गॉन पहिला फलंदाज जय बजरंग पहारे संघाचा जातोय तंबूच्या आश्रयाला. रुक जाओ दिल दीवाने पूछूं तो मैं जरा लड़की है या जादू खुशबू है या नशा रुक जाओ दिल दीवाने पूछूं तो मैं जरा जगदीश याची केली संपुष्टात आलेले आहे. जगदीश याने बाद निवडणे आपल्या संघासाठी फक्त एका धावेचे योगदान दिले. नवीन फलंदाज अल्पेश येतोय. मयूर अजूनही खेळपट्टीवर आहे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला नाही. तो वैयक्तिक 5 धावसंख्येवर फलंदाजी करतोय. प्रिन्स म्यूजच्या माध्यमातून ही स्पर्धा टेलिकास्ट केली जाते. रवी गुलवे, संजय गुलवे आणि संपूर्ण टेक्निकल टीम यांची अपार मेहनत या चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. यायला जोरदार आपल्याला आणि यस पायची चिरपणे फलंदाज बाद. पंचांजलीने अंतिम असणार आहे. फलंदाजाला जावे लागेल डगआउटच्या आश्रयाला. आणखीन एक फलंदाज बाद होतोय जय बजरंग पहारे या संघाचा. का भी हमारा और धमाका भी हमारा. आणि चिराग हा गोलंदाज हॅट्रिकवर येतोय. पाहूया विकेट हॅट्रिक पूर्ण करतोय का. जयबजरंग चषक 20-21 मधील पहिली विकेट हॅट्रिक घेण्याची संधी चिराग या गोलंदाजाकडे चालून आलेली आहे. नवीन फलंदाज जितेंद्र आलेला आहे. 2 फलंदाज बॅक टू बॅक चेंडूंवर बाद झालेले आहेत. यावेळी मात्र गुडलाईन स्पॉटवर चेंडू पिच झाला होता, निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी बनवतो गोलंदाज चिराग याची. आतापर्यंत एकही धाव खर्च केलेली नाही. 3 चेंडू हाताळलेले आहेत आणि 2 गडी बाद केलेले आहेत. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंग बाय चिराग. धावसंख्या अजूनही स्थिर आहे. धावांसाठी झगडताना आपण पाहतोय फलंदाजी करणाऱ्या पहारे संघाच्या फलंदाजांना. चिराग बॉलिंग मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी समोर खेळलेला आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव इथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय दोन्ही फलंदाजांमध्ये. दुहेरी अंकामध्ये खूप
दीर्घ कालावधीनंतर धावसंख्येने प्रवेश केलेला आहे. धावसंख्या 10 आपल्याला पाहायला मिळत आहे. चिराग पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग वर्ग सज्ज होईल. सामना करेल फलंदाज जितेंद्र, ज्याने नुकतंच दुहेरी धावेने आपलं खातं उघडलेलं आहे. यावेळी अप्रतिम चेंडू, सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळते. वेगवान चेंडू आपल्याला पाहतो या गोलंदाज चिराग याचा, आणि या षटकामधला शेवटचा चेंडू असणार आहे. अतिशय सुरेख षटक हाताळताना चिराग हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहे. कम खर्चला और फुल चटीला 2 विकेट चटकावलेले आहेत आणि फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. या षटकामधील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होईल व्हीआयपी लाईज इन कडून. सामना करेल पुन्हा एकदा फलंदाज जितेंद्र. यावेळी मिस टाइम फटका, चेंडू हवेमध्ये, मात्र सेफ लँडिंग होईल. कुठला क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये नाही. दुरून जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर झेपावतोय, चेंडू फील करून फेकी करतोय, तोपर्यंत 2 धाव पूर्ण करतो फलंदाज जितेंद्र. तर या 2 धावेने या षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकांची समाप्ती आणि 2 षटकांची समाप्तीनंतर बरोबर 6च्या सरासरीने प्रति षटकामागे धावा जोडलेल्या आहेत. त्या अजबजनक पारे संघाने त्या 12 धावा, 46 लक्ष्य. आणि यापुढील 2 षटकामध्ये पाहूया काय घडेल काय बिघडेल. या आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील माझे सगळे समालोचक पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. अनेक धन्यवाद सुभाष धुमाळ सर. तमाम क्रिकेट रसिकांचं परत स्वागत आहे या स्पर्धेचे आयोजक जय बजरंग सेलार संघाच्या माध्यमातून. आणि पहिल्या फेरीतला आपण आजच्या दिवसाचा 4था सामना पाहतो. यानंतर शेवटचा सामना होईल पहिल्या फेरीतला, तो म्हणजे जर पाहिला पण जय संतोषी माता अणगाव विपक्ष ओमसाई विलास स्पोर्ट कोशिंबे या दोन्ही संघादरम्यान. आणि त्यानंतर मात्र दुसऱ्या फेरीला सुरुवात. या स्पर्धा चांगला चेंडू होता, ऑफ ड्राईव्ह पाहतोय आपण. आणि जिथे या स्पर्धेचं जर विचार केला आपण धुमाळ सर, तर ट्रिपल-एस केबल 612 चॅनलवर आहे. त्यानंतर GTPL यावर जर पाहिलं आपण 787. घरबसल्या आपण या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता. केबल, ट्रिपल-एस आणि GTPL सज्ज होताना. लोअर फुलटॉस होता, बनवले फुलटॉस त्याला. आणि काऊ कॉर्नरकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. अतिशय वेगात दुसरी धावण्याचा प्रयत्न, खराब थ्रो, पण बॅकअप चांगलं पाहायला मिळालं. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पाहतो आपण पुढे सरकताना 15. एक मोठं टार्गेट आहे 46 धावाचं. आणि 30 षटकाचा खेळ चालू आहे. धुमाळ सर पाहतोय आपण की एक धीमी आणि संत फलंदाजी, तर मात्र धावसंख्या फक्त आणि फक्त 15. अजून इथून मात्र सामने जिंकण्यासाठी 31 धावेची आवश्यकता असेल. आणि त्यासाठी जर विचार केला आपण फक्त आणि फक्त 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. म्हणजे प्रत्येक चेंडूवर तुम्ही 3 धावा तुम्हाला पटकावं लागतील. या स्वतः फटका चांगला आहे, पण प्लेसमेंट खराब आहे. चांगलं जेल टिपल्या गेलं आणि फलंदाज इथं मात्र बाद. रोमियो रोमियो भाड़के प्रेमियो काहे गले पड़े हो किनको लगे बनातियो देखो गली गली जा सभी गए हम गए जा देखो चोरी सीधा सोरी कभी लगे मोनालिसा कभी लगे ललिता कभी जैसे गानों परी हाय मेरी परम 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 सुंदरी हाय मेरी परम 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 सुंदरी नवीन फलंदाज खेळपट्टीवर पाहतोय आपण नितेश. संघर्ष करण्यासाठी मजबूर केलं इथं मात्र जय बजरंग पहारे संघाला. सुनील स्पोर्ट बोंबेपाडा संघाच्या गोलंदाजांनी. यावेळेस मात्र चेंडू चांगला आहे, टॉप एज, सॉफ्ट डिसमिसल असं वाटलं की होईल, पण जीवनदान मिळतोय. आणि फलंदाज 1 रन्स इथं मात्र कंप्लीट करतोय. धावसंख्या जर पाहिली आपण 16. VIP डायजवर सर्व आयोजक कमिटीचे मेंबर्स आणि त्यामध्ये आमचे प्रमुख मान्यवर सामन्याचा आनंद घेताना अफाट मेहनत असते या स्पर्धेसाठी जवळपास पाहिलं आपण. आणि धुमाळ सर सकाळी आल्यानंतर असं वाटलं होतं की काहीच नाही, पण काय अफाट मेहनत आहे. याच मात्र पूल करण्याचा प्रयत्न, फटक्यामध्ये नियंत्रण पाहायला मिळालं. रिकाम्या जागेमध्ये चेंडू जातोय आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात या 2 रन्स कंप्लीट करताना पाहतोय आपण. सुभाष सर, एक धावेंनी काही साध्य होणार नाही आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे की टार्गेट खूप मोठं आहे. षटकार किंवा चौकारमध्ये कन्वर्ट करावं लागेल प्रत्येक चेंडूला इथून. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. आपल्या मताची मोठे फटकेल्यांची पेरणी करावी लागेल हा सामना जर पारे संघाला जिंकायचा असेल तर. नाही, आता मात्र पेरणी कोण करेल हा प्रश्न असेल फलंदाजामध्ये. 7 चेंडू 28. यावेळेस मात्र चुकीचा फटका, चुकीला माफी नसते मैदानाच्या आतमध्ये. परतीचा प्रवास करावा लागेल फलंदाज नितेश याला.
2 धावा करून बाद होतोय नितेश. थेट प्रक्षेपण ट्रिपल एस केबल आणि GTPL ट्रिपल एस केबलवर जर पाहिलं आपण 612 आणि GTPL जर पाहिलं आपण 787. लाईव्ह बघू शकता आपण टी व्हीवर घर बसल्या प्रिन्स म्युझिकच्या माध्यमातून आणि जय बजरंग स्पोर्ट्स शेलार यांच्या माध्यमातून अतिशय चांगला एक दमदार आयोजन पाहतोय आपण. जय बजरंग ट्रॉफी 2021चा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला धुमाल सर पाहतोय आपण. दुपारचं सत्र आहे आणि पहिल्या फेरीचा चौथा सामना, यानंतर मात्र शेवटचा सामना असेल. आणि इथं मात्र पाहतोय की ज्युनियर संघाचे सामने आहेत. पब्लिक तरी पण पॅक आहे पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये. आणि जेव्हा या असोसिएशनचे सिनियर संघ येतील म्हणजे पॉवर शेलार, वकील स्पोर्ट महापोली, येणार बोरपाडा, गावदेवी वारेट, एक क्या बात आहे बाबा, लय मजा येईल येणाऱ्या 3 दिवसापर्यंत. जबरदस्त फाईट पाहायला मिळेल. आणि या ज्युनियर संघामध्ये पाहिलं आपण आयोजक संघाचं सुद्धा दमखम आहे. आणि कित्येक मला या खेळाडूंनी सांगितलं की आमचा संघ ज्युनियरमधून जेमतेम प्रत्येक वेळेस फायनल किंवा सेमीफायनलला प्रवेश करतोय. या स्पर्धा फुल टॉस आडव्या वेटण्या फटका पाहतोय आपण लॉंग ऑन क्षेत्राकडे. त्या दरम्यान एक सिंगल. आणि या धुमाळ सर निश्चित अंबाडी ते शेलार ते अंबाडी या असोसिएशनचं एकच उद्दिष्ट समोर आहे की एका गावात जवळपास 20 ते 22 खेळाडू आहेत. त्यांना संधी मिळण्यासाठी ज्युनियर आणि सिनियर संघाचं हा डिव्हिजन केलेलं आहे. तब्बल 60 संघ या परिसरामध्ये आहे. आणि निश्चित यावेळेस पाहतो की आपण ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगात पोहोचू शकेल की नाही, पंचाचा बोट आकाशाकडे आणि फलंदाज धावबाद. बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार, बजरंग बलीच्या आशीर्वादाने आयोजन दमदार. जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर, जय बजरंग चषक शेलार गावाचा आहे हो एक नंबर. जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार, जय बजरंग स्पोर्ट शेलार. आणगाव संघ पराभवाच्या छायाकडे जाताना पाहतोय आपण. दमदार कामगिरी करता आली नाही. सॉरी, पहारे संघ वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत बदल पाहायला मिळते. धावसंख्या 21 जय बजरंग पहारे. खराब कामगिरी पाहायला मिळाली. सर्वप्रथम गोलंदाजी, त्यानंतर क्षेत्ररक्षण, आता मात्र फलंदाजी. आणि त्याच्या अगेन्स्ट जो संघ पाहतोय आपण बोंबेपाडा संघ वर्चस्व सामन्यावर आहे. चांगला चेंडू फ्रंटला येऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न होता, बीट होतोय आणि बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. इथून फक्त एवढंच म्हणावं लागेल की जो पराभवाचं मोठं अंतर आहे किती धावणी कमी करेल या येणाऱ्या अनिश्चित 3 चेंडूमध्ये. छान यावेळेस पाहता अजून एक चांगला चेंडू. खराब फलंदाजी पाहतोय आपण. फ्रंटला येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, वारंवार बीट होतोय आणि चांगली सुरुवात पाहायला मिळाली होती. खास जेव्हा आपण पाहिलं गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये छान केली होती. फक्त एक षटक जर आपण विचार केला जय बजरंग पहारे संघाच्या गोलंदाजीच्या माध्यमातून, त्यानंतर मात्र सवेर यावेळेस मात्र अजून एका फलंदाजाला इथं मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. फलंदाज बाद. कशी उदी राणी, कशी डोली राणी, कशी डोली राणी. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय. गत संख्या इथं मात्र थांबलेली आहे. फक्त आणि फक्त 21 आहे. आणि फक्त आणि फक्त इथून मात्र एका चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकार किंवा चौकार या अंतिम चेंडूवर. यानंतर जय संतोषी माता आणगाव विपक्ष ओमसे विलास स्पोर्ट कोशिंबे अशी लढत पाहायला मिळेल सज्ज होताना. खेळास पात्र बॅक टू द बॉलर. आणि याचबरोबर पाहतोय की आपण सामना इथं मात्र खूप तर सामनावीर आमचे गुणलेखक आम्हाला सांगतील की निश्चित तर सामनावीर इथं मात्र दावेदार सुभाष सर दोन होते. एक तर जर पाहिलं आपण
तर सामनावीर निश्चित दावेदार दोन होते, पण कमी चेंडूमध्ये जी 17 धावाची एक अतिशय विध्वंसक खेळी साकारली. फक्त आणि फक्त 6 चेंडूचा सामना केला आहे आणि 17 धावाची खेळी साकारली. तो सागर ठरतोय सामनावीर सामन्यातला. आणि चांगली गोलंदाजी सुद्धा तिच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सागरने सुद्धा 2 विकेट प्राप्त केल्या. तर मी जातोय धुमाळ सराकडे. तर व्यापीठाईजोर विराजमान हर्षदजी भोईर आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचे आकर्षक जी बॅग आहे ती स्पॉन्सर केलेली आहे. आम्हाला ही बॅग जिग्नेश पार्श्वनाथ भोईर, प्रशांत यशवंत पाटील आणि निलेश भरत भोईर यांच्याकडून ती सागर यास द्यायची आहे. तर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड ठरलेला आहे तो सागर, बॉम्बे पाड्या संघाचा सागर. खरं तर 2 प्रबल दावेदार होते, चिराग आणि सागर, मात्र त्यामध्ये उजवा ठरलेला आहे सागर आणि सागर ठरला आहे या सामन्याचा सामनावीर. हर्षदजी भोईर आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते जिग्नेश पार्श्वनाथ भोईर, प्रशांत यशवंत पाटील, निलेश भरत भोईर स्पॉन्सर हे आकर्षक बॅग सागर यास द्यायचे आहे. सागर याने ऑलराऊंडर प्रदर्शन केलेलं आहे आणि आपल्या संघाला जिंकून दिलेलं आहे. ही आकर्षक बॅग दिली जाते. हर्षदजी भोईर यांच्या शुभ हस्ते हे आकर्षक बॅग मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये सागर यास दिली जाते. सागर जो रनौके सागर बन गए थे, विकेट के भी सागर बन गए थे. ऑलराउंडर प्रदर्शन ज्याच्या माध्यमातून